आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत जिकडे आपण भरपूर वर्षापासून प्लॅनिंग करत होतो, म्हणजे रत्नागिरीमध्ये हा बीच आहे देवगली बीच म्हणून. तर तिथं आपण आज आलेलो आहे. आता ह्या बीचवर जाण्यासाठी आम्ही बराच वेळ प्लॅन केला होता, जवळजवळ 3-4 वेळा प्लॅन केला, पण काही प्लॅन जमला नाही. पण ह्यावेळी आम्हाला टाईम भेटला आणि या बीचवर आम्ही आलेलो आहे. तर तुम्ही पण तिथं पाहू शकता की हा बीच किती सुंदर आहे मित्रांनो. हा फॉरेनचा बीच असा आपल्याला वाटणार नाही की हा इंडियामध्ये बीच आहे, कारण इतका सुंदर आहे ना. आणि त्याची जागा पण एकदम छोटीशी जागा आहे, पण एकदम बेस्ट व्ह्यू आहे. तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मित्रांनो. तर फायनली आपली मालवणची जी ट्रिप होती एक सक्सेसफुली डन झालेली आहे आणि आपण आज रिटर्न जाणार आहोत. पण रिटर्नमध्ये पण एक ट्विस्ट आहे. रिटर्नमध्ये पण आपण काही असे स्पॉट्स आहे जे हिडन स्पॉट्स आहेत रत्नागिरीमध्ये, म्हणजे जे आतापर्यंत आपण पाहिलेच नाही आहे. तर तिकडे आपण आज जाणार आहोत. आता असे 3-4 स्पॉट्स आपण जाणार करणार आहोत. तर खूप मजा केली मित्रांनो. इकडं रात्री 3-4 वाजेपर्यंत आम्ही एन्जॉय करत होतो. मस्त जेवण वगैरे बनवलं, जेवलो वगैरे. आणि आता निघतोय, सकाळी 10 वाजलेत. आम्ही आउट करत होतो इकडनं आणि जातो आपल्या जर्नीसाठी. आणि जातात आपला डायरेक्ट रिटर्न घरी जाऊया. आणि इकडं पूर्ण गाडीचा पाण्यावर चेक करतोय आणि इकडे आपला घर. फायनल मित्रांनो, आता आपण कुंकेश्वर मंदिराच्या जवळ आलेलो आहे आणि आपल्या साईडनीच समुद्र जात आहे. बघा, समुद्र आहे आणि आपल्या गाडीचा रोड सुद्धा इकडे आहे. बघा, महागणपती आहे इथे. सो मित्रांनो, आता आपण कुंकेश्वरच्या इकडून दर्शन घेतलेलं आहे आणि इकडचा व्ह्यूज वगैरे तुम्ही पाहिलेत. तर आता आपण निघतो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनसाठी. तर बघूया आता काय 2 डेस्टिनेशन आहेत अजून. म्हणजे एक देवघाली बीच आहे, तिकडं थोडा फॉरेन टाईप बीच आहे, तिकडे आपण निघालो आता. आणि अजून काय मध्ये भेटलं ते थोडं आम्ही तुम्हाला दाखवूच. आता निघतो इकडे. सो मित्रांनो, आम्ही एका साईडला थांबलो होतो, जिकडे आम्ही निघालो ना, म्हणजे कुंकेश्वर निघालो आणि जस्ट खाली पोचलो आणि इकडचा व्ह्यू बघायचा आहे. आम्ही इकडे फोटो काढत आणलो मस्त. तर ती आपली गाडी आहे तिकडे मागे उभे राहिलेले आणि असा व्ह्यू इकडे बघा, एकदम प्रॉपर कोस्टल रोड आहे हा.
आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत जिकडे आपण भरपूर वर्षापासून प्लॅनिंग करत होतो, म्हणजे रत्नागिरीमध्ये हा बीच आहे देवगली बीच म्हणून. तर तिथं आपण आज आलेलो आहे. दादा ह्या बीचवर जाण्यासाठी आम्ही बराच वेळ प्लॅन केला होता, जवळजवळ 3-4 वेळा प्लॅन केला, पण काही प्लॅन जमला नाही. पण ह्यावेळी आम्हाला टाईम भेटला आणि या बीचवर आम्ही आलेलो आहे. तर तुम्ही पण तिथं पाहू शकता की हा बीच किती सुंदर आहे मित्रांनो. हा फॉरेनचा बीच असा आपल्याला वाटणार नाही की हा इंडियामध्ये बीच आहे, कारण इतका सुंदर आहे ना. आणि त्याची जागा पण एकदम छोटीशी जागा आहे, पण एकदम बेस्ट व्ह्यू आहे. तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये, तुम्हाला समजेल. सो फायनली मित्रांनो, आपण आता रिटर्न जातो आपल्या घरी. आणि आता आपण तुम्ही जसं पाहिलं ना की आम्ही जेवण वगैरे केलेलं आहे आणि ही जर्नी आमची तर एंड होते. त्यामुळे आता आपण रिटर्न जातो आहे घरी. जस्ट आता 300 किलोमीटर बाकी आहे आमचा घरापासूनचा डिस्टन्स. तर बघूया आता किती वेळात आम्ही पोहोचतो.